संधी मिळेल तुलाही, लगेच हिरमसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. प्रेम तुझ्यावर करणारे कितीतरी लोक आहेत, तुझ्यासाठी जोडणारे खूप सारे हात आहेत. अरे अशाच आपल्या लोकांसाठी तूही थोडं हसून बघ. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. उठ आणि उघड डोळे, पहा जरा जगाकडे. प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असतेच थोडे. नाही नाही म्हणून उगीच कुडत बसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. सामर्थ्य आहे हातात तर स्वप्ने डोळ्यात घेऊन चल. परिस्थितीशी भिडून छाती दोन हात करत चल. विजय तुझाच असेल तेव्हा मागे वळून बघू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो. रोजचाच नवीन दिवस आपल्यासाठी काहीतरी नवीन ऊर्जा घेऊन येत असतो. माझ्या आजच्या दिवसाची सुरुवात ही आज झाडाला पाणी घालण्यापासून केली. कारण का तर थोडं दुर्लक्ष झालं की झाडं लगेच कोमेजून जातात, सुकतात आणि त्यामुळे त्यांच्यावर लक्ष द्यायला हवं, काळजी घ्यायला हवी. तर आपल्या सगळ्यांची सुरुवात ही चहाने होते. पण मी सुरुवात फक्त उठलं की पहिलं दिवसाची सुरुवात जी आहे ती आपल्या दारातल्या झाडझुडीने, रांगोळीने, अंगणातल्या सड्याने करते. तर चला, मी काय केलेली आहे, ती जी रोजची सुरुवात आहे ती अंगण जे आहे ते स्वच्छ झाडून घेतलेलं आहे. दारामध्ये टाकलेलं पाणी जे आहे ते सुद्धा काढून घेतलेलं आहे. तर असं म्हणतात रिकाम्या पोटी चहा वगैरे घ्यायचा नसतो. त्या अगोदर थोडंसं तांबे पितळेच्या भांड्यातील पाणी किंवा कोमट पाणी हे घ्यायचं असतं. तर सकाळच्या पेयामध्ये खूप सारे ऑप्शन आहेत आणि मी तुम्हाला नेहमी सांगते, लिंबू पाणी, आवळा ज्यूस, हळद पाणी, तुळशीचं कोमट पाणी किंवा रस. करायला गेलं तर खूप काही आहे, पण आपल्याला जे जमतं तेच करायचं आहे. नंतर अर्ध्या तासाने कडधान्याचा किंवा इडली वगैरे असा नाश्ता करायचा असतो. आपल्याला माहिती आहे आपल्याला चहाशिवाय जमतच नाही, मग आपण थोडा तरी चहा घेणारच. तर त्याआधी तुम्ही काय करा, थोडंसं कोमट पाणी आणि किंवा एखादा आवळ्याचा ज्यूस वगैरे, जसं मी सांगते तसं मध पाणी किंवा हळद पाणी वगैरे असं घेत जा आणि नंतर काय करत जा, चहा वगैरे घेत जा. तर इथेही तेच केलेलं आहे मी. मुलाला जायचं होतं आणि माझी दारच्या वगैरे कामं करूसत त्याने आंघोळ वगैरे करून घेतली. तोपर्यंत मी किचनवरचे भांडे उचलले आणि गॅसला हात वगैरे मारून घेतला. त्याला लगेच थोडीशी काय केली, मूग आणि हरभऱ्याची जी सातळ आहे ती परतून दिली. सातळ परतीतच मी काय केलेलं आहे, लगे हात थोडंसं गरम पाणीसुद्धा पिण्यासाठी बनवून घेतलेलं आहे. आणि मुलांनी काय केलेलं आहे, थोडासा रात्रीची खिचडी होती ती त्याला थोडीशी गरम करून दिली. त्याने ती खिचडी आणि थोडीशी सातळ असा नाश्ता केलेला आहे. आणि मी हे गरम पाणी घेतलेलं आहे पिण्यासाठी. त्यामध्ये थोडीशी हळद वगैरे टाकलेली आहे. चला, तर आता इथून नंतर आपल्याला काय करायचं आहे, आपण उठलेले सगळे अंथरुण वगैरे जे आहे ना, थोडंसं घर आवरून घ्यायचं आहे. पण ते मी आवरत नसते, कारण सकाळी आपल्याला जॉबला जायची घाई असते ना, त्यावेळेस मुलं वगैरे झोपलेले असतात ना, तर ते उठत नाहीत, काही नाहीत. आणि थंडीसुद्धा खूप पडलेली आहे. तर ते नंतर उठून मग सगळे अंथरुण वगैरे काढून ठेवतात. तर चला, मी तोपर्यंत मस्त फ्रेश झालेली आहे, कारण नंतर फ्रेश व्हायलासुद्धा आपल्याला टाईम भेटत नाही आहे. तर ही जी आहे ना, तोपर्यंत दारातलं अंगण वगैरे सगळं वाळलेलं होतं. ह्या टायमिंगला जर आपण पूजा केली तर खरंच घर जे आहे ना खूप प्रसन्न होतं. ज्यावेळेस आपण एक शांत मनाने देवपूजा करतो त्यावेळेस घर आणि मन दोन्हीही प्रसन्न होतं. आणि घर आणि मन ज्यावेळेस आपण प्रसन्न करतो त्यावेळेस स्वतः जर फ्रेश नसतो तर आपलं घर आणि मन कितीही प्रसन्न, मन मात्र प्रसन्न होत नाही, घर कितीही प्रसन्न ठेवलं तर. त्यामुळे स्वतःला पण प्रसन्न ठेवणं तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे स्वतःसुद्धा एकदा गॅसकडे आपण वळलो की आपल्याला आवरायला वेळ भेटत नाही. त्यामुळे थोडं आपलं जेवढं असेल तेवढं आपलं रुटीननुसार आपल्याला जेवढं आवरायचं आहे
तेवढं लगेच आपल्याला आवरून घ्यायचं आहे. ही सगळी कामे आपल्याला स्टेप बाय स्टेप आणि सगळी वेळेत होण्यासाठी आपल्याला उठावं लागतं लवकर. लवकर जर उठलो तर हे कामं सगळी आपली वेळेमध्ये होतात. नसता आपलाही गोंधळ होतो, कामाचाही गोंधळ होतो आणि मग नंतर आपली मुलांवर चिडचिड होत राहते. पण आता ह्यांनी होते घरी आणि मुलंही होते घरी. ते उशिराने शाळेत जाणार होते, त्यासाठी थोडंसं राहिलेलं काम मुली करतात आणि ह्यांनीसुद्धा देवपूजा वगैरे करतात. तर त्यामुळे मी तेवढा लोड घेत नाही. स्वयंपाक वगैरे पटकन करून घेते आणि माझं आवरून मी ड्युटीला जात असते. घर आणि जॉब दोन्ही मॅनेज करायला पण खूप कसरत होते आपली. तर बघा, छान अशी देवपूजा झालेली आहे. लगे हात मी घेतलेली आहे कणिक मळायला. इथून होतो आपल्या सगळ्यांचा रोजचा दिवस सुरू, कारण इथून पुढे आपण सगळ्याच जणी स्वयंपाक वगैरे रोजच करतो. तर तो स्वयंपाक मात्र मी डीपमध्ये दाखवणार नाही, कारण मी जास्त पूर्वतयारी केलेली नव्हती. कारण ज्यावेळेस आपण पूर्वतयारी करतो ना, त्यावेळेस पूर्ण स्वयंपाक होतो आणि ज्यावेळेस म्हणजे तयारी वगैरे केलेली नसते ना, त्यावेळेस स्वयंपाक आणि ज्यावेळेस भाजीला वगैरे सुद्धा नसतं ना, त्यावेळेससुद्धा स्वयंपाक आपला पटकन म्हणजे सुचत नाही आपल्याला काय करावं. त्यामुळे ते सुद्धा आपल्याला अगोदरच यादी करून ठेवावं लागते किंवा मनात तरी कमीत कमी यादी आपली करूनच ठेवावं लागते. तेव्हा ते सर्व वेळेत आणि व्यवस्थित होतं. तर इथे माझ्याकडे भेंडी होती, बटाटा होता, टमाटर होतं. तर बटाटा भेंडी खूप वेळेस म्हणजे ह्या 2-3 दिवसामध्ये बऱ्याच वेळ झाली, कारण ज्यावेळेस भेंडी किंवा भाजी आणतो ना, ती आपण जास्त वेळ ठेवत नाही. तर त्यासाठी मी काय केलेलं आहे, मसुराचं मिरचू करून घेतलेलं आहे आणि नंतर चपात्या केलेल्या आहेत. आपल्याला ज्यावेळेस कामाला जायचं असतं त्यावेळेस आपल्या किचनवर राडा होऊ नये त्यासाठी थोडंसं असं डस्टर किंवा कापड एखादं चपात्या करताना सुद्धा खाली घ्यायचं, म्हणजे पटकन किचन आपलं साफ पण होतं आणि घाण पण जास्त होत नाही. तर दुसरं म्हणजे कणिक मळताना चपात्या ज्यावेळेस आपल्याला पटपट व्हावं असं वाटत असेल, तर त्यावेळेस आपण काय करायचं आहे, कणिक एकदम छान मऊसूत अशी मळून घ्यायची आहे. त्यावेळेस चपात्या पटपट लाटता पण येतात आणि मस्त फुगतातसुद्धा, नरमसुद्धा येतात. आणि आपल्याला जर जास्त वेळेस कणिक मऊ अशी तिंबता येत नसेल, व्यवस्थित मळून घेता येत नसेल, तर आपण त्यामध्ये काय करायचं, थोडंसं कोमट पाणी घेऊन जरी आपण कणिक तिंबून घेतली तरी पण चालते. नसता मग खूप वेळेस तिला एक मळून झाल्याच्यानंतर अर्धा तास भिजत ठेवली तरीही आपल्या म्हणजे चपात्या पटपट लाटतात. कारण थंडीच्या दिवसात जर तुम्ही घट्ट कणिक मळली तर तुमच्या चपात्या पटपट होत नाहीत आणि एकदम अशा निब्बर पण होतात, म्हणजे जाड पण होतात, निब्बर पण होतात आणि त्या ज्यावेळेस थंड होतात त्यावेळेस त्या एकदम वातड होतात बघा. तर चपात्या मऊसूत राहण्यासाठी कणिक ही व्यवस्थितच मळली पाहिजे. तर चला, ह्या टिप्ससहित आपला 1-1.5 तासाच्या रुटीनचा ब्लॉग जो आहे तो मी इथंच एंड करते. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. आणि तुम्ही काय करत असता, तुमच्याकडे काहीतरी टिप्स असतील तर मलासुद्धा तुम्ही सांगत जा, म्हणजे माझ्याकडून काही भेटत असेल तुम्हाला तर त्याचासुद्धा रिस्पॉन्स देत जा. आणि जर तुमच्याकडून मला काही शिकायला भेटत असेल तर तुम्हीही नक्की सांगायला विसरू नका. तर बाय सर्वांना.